नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे। आज बघणार आहे आपण कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं काढायचं त्याबद्दल आपण बोलणार आहोत। आपण ही जे केळीमध्ये उभे आहोत, ही जी केळी आहे SRT पद्धतीने लागवड केलेली केळी आहे। SRT पद्धत म्हणजे याला बेडवर लागवड करावी लागते। तुम्ही कंद लावा किंवा टिश्यू कल्चरचे रोपं लावा। याला बेडवर लावण्याचं कारण की बेडवर आपण पाय ठेवत नाही, तिथे आपलं हे जे पिकं आहे, पिकाच्या ज्या मुळ्या आहेत मोकाळ वाढतात, जास्तीत जास्त खोलवर जातात किंवा त्यांचे जे झाड आहे पसरलेलं असतं। आता हे जे याचे जे हे जे गवत दिसतं याच्या मुळ्यासुद्धा त्यात सुकलेल्या असतात। तण आपण हे सुकवतो, त्याला निंदत नाही, खुरपणी करत नाही किंवा वखरणी करत नाही। हे जे तण आहे, पूर्ण तण तिथे वाढू देतात। गवत वेगवेगळ्या प्रकारचे गवत आहे, आपण पुढे बघू शकतो। ह्या ज्या गवतामुळे काय होतं, हे गवत सुकल्यामुळे बघा, हे जे गवत आहे हे सुकल्यामुळे त्याचे जे मुळ्या आहे स्पंज सारख्या नरम होऊन जातात आणि कमजोर होतात। त्याद्वारे आपण जे ड्रीपद्वारे पाणी देतो किंवा पावसाचे जे पाणी देतो, हे वरतून जे पडणारं जे पावसाचे जे पाणी हे वाहून न निघता ते पूर्ण पाणी खाली जिरत असतं। पाण्यात जीवन असतं, ऑक्सिजन मिळतो पाण्यात। म्हणजे आपल्या पिकांना जे पोषण देणारे जे जीवाणू असतात त्यांना ऑक्सिजनची गरज असते, त्यांना ऑक्सिजन मिळतो, त्याद्वारे नायट्रोजन मिळतो। अशा पद्धतीनं त्याची जी वाढ आहे भरमसाठ वाढते, वेगानं जीवाणू आणि गांडूळ वाढतात, जमिनीमध्ये थंडावा निर्माण होतो। त्यामुळे हे जे पिकं असतात, हे जे पिकं आहे तर यांची वाढ चांगली होते। खतं, रासायनिक खतं किंवा शेणखत कमी टाकलं तरी हे जे जैविक खत आहे, जैविक कर्ब हे वाढत राहतो। त्यामुळे जे आपलं येणारे जे उत्पन्न आहे हे चांगलं असतं। आता बघा, ही जे केळीचे जे घड आहेत, घडसुद्धा बघा आपण चांगल्या पद्धतीने वाढ होते, त्याच्यात बुंदासुद्धा चांगला आहे। आणि भर उन्हाळ्यात एप्रिल मे आणि आतासुद्धा जूनमध्ये सुद्धा 40-42 डिग्री तापमान असतं। एवढ्या तापमानमध्ये सुद्धा आपल्या केळीचे वरचे जे शेंडे असतात, पानं असतात, ते हिरवळ आहे, म्हणजे आपल्याला उन्हात ते झाकायची सुद्धा गरज पडली नाही। आता हे जे याच्यात हे झालं, पहिलं बेड तयार करणं। बेडमुळे आपला जो पाणीचा निचरा जो आहे, पाणी साचत नाही मुळ्यांजवळ, म्हणजे मुळ्या सडत नाही, वाढतात। आपल्या पिकाच्या ज्या मुळ्या आहेत ह्या सडायला नको, वाढायला पाहिजे। आणि ही जे पाणी जर ओव्हर पाणी पडलं पावसाचं, हे जे नाल्या दिसत आहेत, ह्या ज्या खोलवर नाल्या आहेत, ह्या नाल्यातून ह्या सऱ्यांवाटे हे पाणी खाली आपण काय करतो, हे जे सऱ्या पडताना आहे ना, हे जे बेड बनवले, हे जे खाली जे सऱ्या खोल सऱ्या दिसत आहे उताराच्या दिशेनं असतात, म्हणजे पावसाचं पाणी आपल्या शेतात साचायला नको पाहिजे, म्हणजे जास्त तर ते निघून चाललं जातं। आणि जे वरतून पडणारं पाणी हे जे गवतामुळे ते खाली जिरत राहतं, मुरल्यानंतर जे ओव्हर पाणी आहे ते पाणी आपल्या शेतातून बाहेर निघून जातं, म्हणजे जास्त करून पाणी जमिनीत जातं आणि बाकीचं पाणी वाहून जातं। म्हणजे आपल्या जमिनीत पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर शेतात पाणी दिसणार नाही। आता बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, बंदिस्ती घाला, मोठमोठे बांध टाका आणि पाणी, शेतातलं पाणी बाहेर वाहू देऊ नका। त्यांचं म्हणणं बरोबर आहे, परंतु ते जे पिकांना ते सडवतं आणि आपलं काय करतं, आपलं पाणी जिरवतं आणि जिरल्यानंतर मुळ्यांची वाढ होते आणि मुळ्यांना त्यांच्यापासून काही त्रास होत नाही, सडत नाही। हा एक फायदा होतो। आणि याच्यात काय करतो, आपण पिकांची फेरपालट करतो। आता जसं इथे केळी आहे, पुढच्या वर्षी पण केळी नको पाहिजे, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतो। ते घेण्याचं कारण की प्रत्येक पिकाचे जे खोड असतं, कुठलं कडक असतं, कुठलं नरम असतं, काही सोटमुळ्या असतात, काही तंतुमुळ्या असतात, म्हणजे चेंज झालं पाहिजे। आपण पिकावर पीक घेतलं तर त्यात मोठं नुकसान नाही होणार, परंतु जर समजा आपण चेंज करत राहिलं तर आपलं जी जमीनची जी पोत आहे सुधरत राहते आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मुळ्या असतात, त्याच्यापासून कर्ब तयार होतो शेताला। आपल्याला जैविक खतं जास्त मिळतं आणि जास्त काळ टिकतं। कडक असलं तर जास्त काळ, नरम असलं तर लवकर कुजतं। अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे पिकाची फेरपालट करायची। आणि ही जे पीक आहे, पीक जोमदार जर आलं तर उत्पन्न चांगलं येतं, तर जमीनसुद्धा आपली सुपीक होते। अशा पद्धतीने आपण हे बघतोय।
हे बघा, ही जे गवत दिसतंय सरळ आपण जर जिकडे पाहिलं तिकडे गवत, सुकलेलं गवत दिसेल. हे बघा, आपण हे जे ना इथे निंदणी करत नाही. तणांची विल्हेवाट जो आहे, आपण तण कुजवतो, सुकवतो. हे तणनाशकनं वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक असतं, सिलेक्टेड असतात, किंवा आपण वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या तणनाशक, आपण जे अनुभवी शेतकरी त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण तणांचं कुठलं तणनाशक घ्यायचं, तणांप्रमाणे आपल्याला ते वेळोवेळी मार्गदर्शन करत राहतात. SRT ग्रुपमध्ये आपण जॉईन होऊ शकतात. आणि SRT शेती शाळा म्हणून आहे, ते सुद्धा एक वेळा तरी अटेंड करायचं. परत परत तुम्ही अटेंड करू शकता, परंतु एक वेळा जर अटेंड केलं त्याच्यामुळे आपल्याला याची पूर्ण डिटेल माहिती मिळते. कारण अपूर्ण ज्ञान थोडं घातक असतं, म्हणजे समजत नाही. तरी हे ज्ञान असं आहे की याला अपूर्णही असलं तुम्ही व्हिडिओ पाहूनसुद्धा करू शकतात. शक्य झालं तर प्रॉपर पद्धतीने करा. आपल्या परीने जितकं करता येईल तितकं करा. आणि ही जे शेती शाळा आहे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये झालेली आहे. आणि आपण त्याचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. यूट्यूबला सर्च करा SRT शेती शाळा म्हणून, तुम्हाला ते SRT शेती शाळेचे नंबरसुद्धा मिळतील. आणि हे जे व्हिडिओ आहे, हे व्हिडिओसुद्धा खूपच व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही SRT शेती करा. आणि ही जे SRT शेती आहे सर्वात चांगली का आहे, कारण की आजपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शेती पद्धती पाहिल्या. तर याच्यात काय आहे, याच्यात खूप खर्च कमी आहे. झिरो बजेट शेतीपेक्षा झिरो बजेट शेतीत सांगतात की झिरो बजेट शेती, याला पैसा लागत नाही. पैसा तर प्रत्येक ठिकाणी लागतो. यात आपण रासायनिक खतालासुद्धा विरोध करत नाही. तात्काळ जर आपल्याला उत्पन्न पाहिजे तर रासायनिक खतं बेस्ट आहे. रासायनिक खतंसुद्धा टाकू शकतात, पण त्याचं प्रमाण ॲटोमॅटिक कमी होत राहतं. आता मी ही जी केळी लागवड केली याला खूप खर्च कमी. एक बेसल डोस दिला आहे आणि हजारी एक थैली टाकलेली आहे. पोटॅश, DAP, सुपर फॉस्फेट, अशा पद्धतीने आपण हे खत कमी टाकलं आहे. आणि युरिया आणि पोटॅश वगैरे आपण अधूनमधून ड्रिपमधून सोडत आहे. एक एक थैली, अर्धी थैली असं सोडत गेलो. आणि सुरुवातीला आपण कच्चं म्हणजे जे कमी कुजलेलं जे शेणखत आहे, समजा हे काठेवाडी गाई असतात, त्या गाईंचे जे शेणखत असतात ते शेणखतसुद्धा आपण हजारी 3 ट्रॉली टाकलेली आहे, म्हणजे एकरी 3 ट्रॉली टाकली, सॉरी. अशा पद्धतीने आपण हे खतं याच्यात टाकलेले आहे. म्हणजे रासायनिक खतं टाका, जैविक खतं, सेंद्रिय खतं, काहीही टाका, परंतु याच्यात आहे ना, ह्या तणनाशक जे आहे, आपण तणनाशकनं तणांची विल्हेवाट अशासाठी करतो. ह्याच्यापेक्षा जर दुसरी पद्धत मिळाली तणाच्या विल्हेवाट, तर तण सुकवण्याची, तर आपण ते सुद्धा यूज करू. आपण तेव्हा तणनाशक बंद करू. हे तणनाशक शेतीला खराब असतं किंवा शेतीला गरम पडतं, शेतीला टाकू नये. हे मी ह्याच म्हणजे मे महिन्यात ह्याच केळीला आपण 1 मेला तणनाशक स्प्रे केलेला होता. तर केळीला काही तसा दुष्परिणाम झाला नाही. म्हणजे त्याच्यामुळे नुकसान होतं एवढं हे नाही, पण आपण त्यांचे जे नियम पाळायला पाहिजे. मी 1 एप्रिलला टाकायचं कारण की तणनाशक मारायचं कारण की तण हिरवं झालेलं होतं आणि आपल्याला तणनाशक मारणं गरजेचं वाटलं मला, म्हणून मी तणनाशक स्प्रे केला. तण सुकलं होतं आणि केळीला दुष्परिणाम झाला नाही. म्हणून मी माझा अनुभव सांगतो की तणनाशकानं तेवढं नुकसान होत नाही. फक्त तणनाशक हे पिकाच्या हिरव्या भागावर टाकायचं नाही. मुळ्यांवर पडलं तर तेवढा दुष्परिणाम कमी होतच नाही असं मी म्हटलं तरी काही हरकत नाही. तर आपण अनुभव घ्यायचा. अनुभव घेतल्यानंतर लोक सांगतात म्हणून नाही, आपण स्वतः अनुभव घेऊन बघा, किंवा मी सांगतो म्हणून नाही, स्वतः अनुभव घेऊन बघा. तण पिकावर पडू देऊ नका तणनाशक, आणि बघा की तुमच्या पिकाला काही दुष्परिणाम होतो का. कारण की आपण जे फवारणी स्प्रे करतो तर त्याला हूड लावायचं, किंवा प्लास्टिकची छोटी बकेट असते, समजा 2 लिटर 5 लिटरची, ते लावूनसुद्धा तुम्ही त्याला स्प्रेला पुढे नोजलला लावू शकतात, किंवा तयार पण मिळतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, आजूबाजूला उडत नाही. अशा पद्धतीने आपण करू शकतात. आता ही जी केळी आहे आपल्या म्हणजे केळीला 12 फणी, 13 फणी, 14 फणी अशा फण्या आहेत. मी इतर शेतकऱ्यांचा विचारून अनुभवाप्रमाणे 8 फणी ठेवलेली, म्हणजे प्रत्येक घडाला 8 फणी ठेवलेली. आता बघू तर कसं केळीचं घडसुद्धा आपण बघू शकतात.
अशा पद्धतीने केळी आहे. ही केळी चांगली का म्हणतो मी, कारण की हिला कुठलाच प्रकारचा खर्च, इतर वखरणीचा खर्च नाही एक वेळासुद्धा. म्हणजे लागवड आपण 1 सप्टेंबरची लागवड केलेली होती. 1 सप्टेंबरपासून आता हा जून महिना चालू आहे, म्हणजे आजपर्यंत आपल्याला कुठल्या प्रकारच्या वखरणीचा खर्च लागलेला नाही. वखरणीचा बी खर्च खूप असतो, प्रत्येक पाडीला मजुरी लागते, किंवा मजूर आपला काम करणारा जो आपल्याकडे जो मजूर आहे त्याला काम करावं लागतं. आणि निंदणीसुद्धा आपण केलेली नाही, म्हणजे निंदणीचा खर्चसुद्धा खूप आहे. पण तो खर्च सोडा, पण आपलं उत्पन्न वाढतं. आपली जमिनी सुपीक करण्यासाठी आपल्याला निंदायचं नाही आणि वखरायचं नाही. का? कारण की गांडूळ जमीन वर खाली झाल्यामुळे जमीन तापते आणि गांडूळ मरतात. आता याच्यात कसं आहे, हे जे बेड आहे, मी सुद्धा बेडवर पाय ठेवताना विचार करतो, म्हणजे जे आपल्या जो मधल्या जे नाल्या दिसतं इथूनच वापरतो. प्रत्येक जो येणारा जो व्यक्ती आहे, आता हे केळीचे घड वाहणारे सुद्धा बेडवर कमी पाय ठेवते, कारण की त्याला पाय ठेवणं हे चालायला मुश्किल होतं, म्हणून ते खालीच चालतील. तो एक फायदा होणार आहे. म्हणून हा यासाठी शेतीमध्ये आता बघा, हा जो बेड आहे, बेडवर आता हे पीक झालं. आता हे 5.25 फुटाचं अंतर आहे 2 केळीमध्ये. बघा, हे 2 केळीमध्ये हे केळीचं झाड आहे, हे पुढचे केळीचं झाड आहे. याच्यात जो हा गॅप दिसतोय, याच्यात आपण जे दुसरं पीक आहे, समजा हे जे खोड आहे, हे खोड इथे तर इथे आपण कुजवणार आहे खांब. हे पील वगैरे सुद्धा म्हणजे इथे जसेच्या तसे न खोदता तसे ठेवणार आहे. म्हणजे तो जो भाग तिथे जे कुजणार आहे, तिथे गांडूळ तयार होतील किंवा जीवाणू तयार होतील. म्हणजे हा जो गॅप आहे, समजा हा तसाच्या तसं राहील. आणि हे गॅपमध्ये आपण दुसरं पीक पेरू. यात आपण सोयाबीनसुद्धा पेरू शकता, मका पण पेरू शकतात, पाहिजे ते पीक पेरू शकता. आपण कपाशी पण लागवड करू शकता. आता कपाशी तर लागवड करता येणार नाही. ह्या ज्या गॅपमध्ये आपण ते एक पीक घेतल्यानंतर आपण कापूससुद्धा लागवड करू शकतो. किंवा मजुरांची टंचाई असल्यामुळे माझ्याकडे कापूस मी थोडासा अवॉइड करतो. मला कापूस पीक मजुरांमुळे मला आवडत नाही ते. इतर शेतकरी पेरू शकतात, तूर वगैरे पेरू शकतात, किंवा इतर मोठे पिकंसुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे करू शकतात. आणि आपण हा जो व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि आपल्याला काय वाटतं त्याबद्दल आपण कमेंट करा, की ही यात काय काय सुधारणा करायला पाहिजे. आणि आपण याच्यापेक्षा जर चांगली पद्धती असतील आपण सुचवू शकता, की ही यासाठीपेक्षा दुसरी कुठली पद्धत चांगली आहे ते सुद्धा सुचवू शकतात. परंतु ही यासाठी पद्धत चांगली आहे. आता बघा, इथे कुठल्या प्रकारच्या रानडुक्कर वगैरे येत नाही, त्यामुळे नळ्या जशाच्या तशा आहेत. बघा, ह्या नळीचा जो पट्टा आहे, इथे गवत जास्त होतं म्हणून आपण त्याला सुकवलेलं आहे. तिथल्या तिथे ड्रिपच्या नळ्यासुद्धा जात नाही, कारण की आपण आजूबाजूला आहे ना झटका मशीन वगैरे लावले, त्यामुळे इथे येणारे जे डुक्कर वगैरे ते कमी येतच नाही. कुत्रे फिरत नाही, त्यामुळे आपली जी हा एक बचत होतं, की नळ्या इकडे तिकडे सरकत, नळ्या आहे तिथे राहते, नळी तुटत नाही. आणि ड्रिपचं पाणी प्रत्येक झाडाला प्रॉपर पद्धतीने मिळतं. म्हणून नाही तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, एक नळी सटकली पूर्ण झाडांना पाणी मिळत नाही. आणि शेतकरी जर तिथे जर गेला नाही, समजा 8 दिवस 15 दिवस, तर ते सुकून जातं. त्यासाठी आपण राऊंड मारत राहा. तरी पण मी आता इथे अधूनमधून समजा डुक्कर जात नाही, कुत्रे जात नाही, तरीसुद्धा कोणाचा पाय पडला किंवा कोणी फिरलं किंवा आपणच फिरलो तर नळी चेक करणं किंवा नळी सटकूसुद्धा शकते, कारण की तिथे आपण क्लिप वगैरे मारलेल्या नाही आहे याच्यावर, ग्रोमेट टेकअपवर. तर अशा पद्धतीने आपण ते देखरेख अधूनमधून करत राहायची. घडसुद्धा चांगले लागलेले आहे. आता बघू, भावसुद्धा केळीला आता चांगलेला आहे. चांगला भाव असल्यामुळे आपल्याला ही केळी चांगली होईल असं वाटतं. खर्च कमी आणि जास्त उत्पन्न. ठीक आहे, धन्यवाद.